हरे कृष्ण. पुढील प्रवचन श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 22व्या श्लोकावर 2001 परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी दिलेले आहे. शीर्षक वास्तविक आनंद म्हणजे काय हे जाणणे. यादृच्छा नभसंहृष्टौ द्वन्द्वात्थो गमात्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. He who is satisfied with gain which comes of its own accord. जो कोणी स्वतःहून येणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, जो द्वंद्वमुक्त असतो आणि द्वेषहीन असतो, तसेच जो विजय व पराजय दोन्हीमध्येही स्थिर राहतो, तो जरी कर्म करीत असला तरीही कधीच त्यामध्ये अडकत नाही. तात्पर्य श्रील AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. एक कृष्ण भावना भावित व्यक्ती स्वतःचे शरीर राखण्याकरिता देखील फारसे प्रयत्न करीत नाही. स्वतःहून येणाऱ्या लाभांमध्ये तो संतुष्ट असतो. तो भिक्षाही मागत नाही की उसने देखील घेत नाही. परंतु जितके त्याच्या आवाक्यात आहे तितके कष्ट तो प्रामाणिकपणे करतो आणि त्याच्या प्रामाणिक कष्टाचे फळ म्हणून जे काही मिळेल त्यामध्ये तो संतुष्ट राहतो. त्यामुळे तो त्याच्या उदरनिर्वाहाकरिता स्वतंत्र असतो. इतर कोणाचीही सेवा तो स्वीकारत नाही, जेणेकरून त्याची स्वतःची कृष्ण भावनामृताची सेवा मोडकळीस जाईल. परंतु त्याच वेळी भगवंतांची सेवा करण्यासाठी तो कोणत्याही कार्याचा भागीदार होतो. मग त्यासाठी त्याला या भौतिक जगातील द्वंद्वांचा सामना करावा लागला तरी त्याने तो विचलित होत नाही. भौतिक जगातील द्वंद्वांची जाणीव उष्ण थंड सुख दुःख या रूपात होते. एक कृष्ण भावना भावित व्यक्ती द्वंद्वांच्या पलीकडे असते, कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता केलेल्या कार्यांकरिता ती मागे पुढे पाहत नसते. त्यामुळे अशी व्यक्ती विजय आणि पराजय दोन्हींमध्ये स्थिर असते. ज्यावेळी मनुष्य पूर्णतः श्रीकृष्णांच्या दिव्य ज्ञानाने परिपूर्ण होतो, त्यावेळी ही लक्षणे सदृश होतात. This chapter of Bhagavad Gita is entitled Transcendental Knowledge. भगवद्गीतेच्या या अध्यायाचे नाव आहे दिव्य ज्ञान. भगवंतांसोबत असणारा आपला शाश्वत संबंध एखादी व्यक्ती कसा अनुभवते याविषयी श्रीकृष्ण येथे अर्जुनाला वर्णन करीत आहेत. भगवंतांसोबतच्या त्या संबंधाने तो संतुष्ट असल्याकारणाने या भौतिक जगातील त्याच्या कर्मफळांना तो आसक्त नसतो. ज्यावेळी एखादा व्यक्ती कृष्ण भावने रहित असतो, त्यावेळी त्याच्या सुखाचा एकमेव स्रोत म्हणजे त्याचे मन आणि इंद्रियांमार्फत येणारा उपभोगणारा सुख आणि आनंद. आणि हे जग अनिश्चिततेचे ठिकाण आहे. व्यावहारिकतः कोणत्याही क्षणी कुणालाही काहीही होऊ शकते. म्हणूनच अशा भौतिक चेतनेची स्थिती सातत्याने असीमित दुःखांच्या अधीन असते. या जगात दुःखी होण्याचे किती प्रकार आहेत याची आपल्यापैकी कुणी गणना करू शकते का बरे? ते अगणित आहेत. कोणत्याही क्षणी कुठेही सर्व काही आपल्या अपेक्षेनुसार झाले तर आपल्याला थोडेसे क्षणिक सुख लाभते. नाहीतर भगवद्गीतेत वर्णन केल्याप्रमाणे बद्ध जीव हा जे लाभलेले नाही त्याकरिता आकांक्षा करीत असतो, तर जे गमावले आहे त्याकरिता शोक करीत असतो. आणि मधल्या काळामध्ये
काही कालावधी असा असेल जेणेकरून आपण वास्तविकतः काही मिळवितो, परंतु त्यामध्ये देखील ते गमावण्याची भीती सदैव सतावते. कारण ज्यावेळी आपल्याकडे काही मौल्यवान येते, लगेचच लोकांना आपला मत्सर वाटू लागतो आणि ते आपल्याकडून ते हिरावून घेऊ पाहतात. तुमच्याकडे चांगली प्रसिद्धी असेल तर लोक तुमच्या प्रसिद्धीचा वध करू पाहतात, अनेक प्रकारच्या निंदा करतात, खोट्या अफवा पसरवतात. तुमच्याकडे संपत्ती असेल तर तुम्हाला हरवणारे प्रतिस्पर्धी असतीलच. तुमची संपत्ती चोरणारे चोर देखील असतीलच. काही वर्षांपूर्वी मी पॅरिसमध्ये होतो. तेथे एक वस्तुसंग्रहालय आहे ज्याचे नाव आहे लूव्र. यमुना माताजी, तुम्ही तेथे गेला आहात काय? यमुना माताजींनी व्यावहारिकतः जगाच्या प्रत्येक भागामध्ये कृष्ण भावनामृतचा प्रचार केला आहे. तर आम्ही जेव्हा तेथे होतो, अत्यंत रमणीय ठिकाण मी पाहत होतो. एकेवेळी तो एका राजा राणीचा महाल होता आणि त्यांनी ते किती सुंदर रीतीने बांधले होते. तो अति भव्य आहे. प्रत्यक्षपणे एक संपूर्ण शहर त्यामध्ये वसेल इतके भव्य आहे ते. केवळ त्यामधून चालत जायला तासनतास लागतात आणि प्रत्येक इमारत शिल्पकलेची एक अप्रतिम कलाकृती आहे. तर तो राजा इतर कित्येक राजांना, सभ्य पुरुषांना तसेच राजपुत्रांना आमंत्रित करायचा आणि वाद्य सोहळ्यांनी आश्चर्यकारक राहणीमान देऊन, उत्कृष्ट पक्वान्न आणि मद्यपान प्रदान करून त्यांचे मनोरंजन करायचा. आणि वास्तविकतः आपण किती महान आहोत याचे प्रदर्शीकरण करण्याचाच त्याचा हेतू होता. पुढील बाजूला सुशोभित कारंजे आहेत, आकारामध्ये कित्येक एकर अंतरावर पसरलेले बगीचे आहेत, सुरेख झुंबरे आहेत आणि जो कोणी यायचा तो केवळ या व्यक्तीच्या विलक्षण मालमत्तेविषयीच बोलायचा. परंतु वास्तविकतः कुणीही त्यासाठी त्याचे गुणगान करत नव्हता, तर प्रत्येकजण केवळ द्वेषाच्या अग्नीमध्ये जळत होता. काय दयनीय अवस्था! तुम्ही लोकांवर प्रभाव घालण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्याचा परिणाम अगदी विपरीत होत आहे. लोकांना तुम्ही त्यासाठी आवडत नाही तर ते तुमचा द्वेष करतात. ते तसेच आहे जसे मुंबईमध्ये येथे आपण पाहतो, तुमच्याजवळ चांगली कार असली तर लोकांजवळ चांगल्या कार का आहेत याचा तुम्ही विचार करता, कारण त्यांना लोकांना प्रभावित करायचे असते. परंतु जेव्हा तुम्ही रस्त्यावरून कार चालवीत घेऊन जात असता तेव्हा बाह्यदृष्टीने लोक कदाचित प्रभावित झालेले भासतील. ओ, खूप छान, सुंदर कार. अगदी तुमच्या खूप खूप जवळच्या मित्र आणि नातेवाईकांशिवाय जे तुमच्याजवळ कुठलीही कार असो तुमच्यावर प्रेमच करतील. इतर लोक म्हणतील, ओह खूप छान, परंतु त्यांच्या खोल अंतःकरणात ते विचार करतात, तुमच्याकडे का ही कार आहे, माझ्याकडे का नाही, तुमचा अपघात होऊ देत. हा मनुष्याचा स्वभाव असतो. तर अगदी नक्कीच ज्या लोकांचे तो मनोरंजन करीत होता आणि त्यांच्यावर आपला प्रभाव घालू पाहत होता, त्याच लोकांनी बंड उठवले आणि त्याची हत्या केली. इतकेच काय, तर त्याच्या पत्नीचा देखील शिरच्छेद केला. हरे कृष्णा. जर तुमच्याकडे पाहण्याकरिता तुमचे शिरच नाही तर इतक्या सुंदर जागेचा काय उपयोग? हेच भौतिक जग आहे. इतर लोकांना प्रभावित करण्याकरता आपण कित्येक व्यवस्था करतो, परंतु आपल्या भौतिक व्यवस्थांद्वारे ज्या लोकांना प्रभावित करण्यास पाहतो तेच आपला द्वेष, मत्सर करतात. भक्त कशाने प्रभावित होतात? ते प्रभावित होतात ते नम्रतेने, भक्तिमय सेवाभावेने. आणि हे गुण श्रीकृष्णांना प्रभावित करतात आणि आत्म्याला समृद्ध करतात. तर श्रीकृष्ण येथे भगवद्गीतेत वर्णन करीत आहेत की
आपण केवळ अशी परिस्थिती निर्माण करण्यास प्रयत्न करू नये जेणेकरून सुख प्राप्त करण्याकरिता आपल्याला या भौतिक जगात गाढवाप्रमाणे झगडून कष्ट करत राहावे लागतील. कारण तुम्ही ती परिस्थिती उपभोगू शकतच नाही. जगातील सर्वात धनाढ्य लोकही अगदी गरीब लोकांपेक्षा काही आनंदी नाहीत. मी पूर्वी ही गोष्ट सांगितली आहे. ज्यावेळी माझ्याकडे एक कवडी देखील माझ्या नावावर नसताना मी थायलंडमध्ये प्रवास करीत होतो, त्यावेळी अमेरिकेच्या अत्यंत प्रसिद्ध दूरदर्शन स्टारने त्याच्या मर्सिडीज लिमुझिन कारमध्ये बसण्यास मला बोलावले. खूप खूप मोठी गाडी होती आणि मी मागच्या सीटवर त्याच्यासोबत बसलो होतो आणि वास्तविकतः त्याच्या ड्रायव्हरबरोबर बोलायला देखील त्याला एक छोटा दूरध्वनी वापरावा लागत होता. तो ड्रायव्हर इतका दूर होता आणि संपूर्ण दिवसभर मला तो हेच सांगत होता की त्याचे जीवन किती दुःखमय आहे. कारण त्याने पाहिले मी एक भक्त होतो. त्याला भक्त म्हणजे काय ते माहीत नव्हते, परंतु मी कोणीतरी एक धार्मिक व्यक्ती आहे हे त्याने पाहिले. आणि त्याने मला सांगितले की एकेकाळी मी अमेरिकेतील सर्वात मोठ्या मूव्ही स्टार्स तसेच मोठमोठ्या नेत्यांबरोबर आणि संगीतकारांबरोबर राहत होतो. त्यांच्या प्रत्येक पार्टीला मी तेथे हजर असायचो आणि मी तुला सांगतो कित्येक वर्षे मी दिवसाला $20,000 कमवत होतो. ही त्याची कमीत कमी कमाई होती. $20,000 म्हणजे किती रुपये? दिवसाला 9 लाख रुपये. मग ज्या इतर मुलाखती तो करीत होता त्यामधून देखील तो वेगळे पैसे कमवत होता. आणि त्याचा कार्यक्रम अमेरिकेतील कित्येक वर्षांकरिता असलेला अगदी प्रसिद्ध असा होता. तो म्हणाला जगातील सर्वात सुंदर स्त्रिया त्या कार्यक्रमात त्याच्याबरोबर भूमिका करीत असून त्या सर्वजणी त्या आठवड्याकरिता त्याच्या मैत्रिणी बनत असत. आणि त्याच्याकडे सुंदर सुंदर घरे होती. एक हॉलिवूडमध्ये, एक बेवर्ली हिल्समध्ये, तर एक युनिव्हर्सल सिटीमध्ये, आणि त्या सर्वांकरिता पूर्ण पैसे दिले गेले होते. तो म्हणाला माझ्यावर विश्वास ठेव, मी खूप दुःखी आहे. आणि हे सर्व लोक जे दूरदर्शनवर येऊन त्यांचे दात चमकवून हसतात ते सर्व दुःखी आहेत. मला ते सगळे माहीत आहेत. तो सगळा दिखावा आहे. आत खोलवर ते अगदी एकटे आहेत, असुरक्षित आहेत. त्यांना माहीत आहे की वास्तविकतः कुणीही त्यांच्यावर प्रेम करीत नाही. प्रत्येकजण त्यांचे शोषण करण्यास, त्यांचा वापर करण्यास पाहत आहे. मी जेथे जात असे तेथे लोक मला ओळखून माझ्या मागे धावून माझ्याशी हात मिळवून माझी स्वाक्षरी घेण्यास उत्सुक असत, जे काही काळाकरिता अत्यंत उत्सुकताजनक भासले. परंतु मग मला उमगले की माझ्यावर कुणीही प्रेम करीत नाही, माझी कुणीही काळजी बाळगत नाही. माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला भेटणे ही केवळ त्यांची इंद्रिय तृप्ती आहे. मग तो अक्षरशः रडू लागला आणि म्हणाला स्वामीजी, मला तुमच्यासारखे व्हायचे आहे. मी त्याला विचारले तुम्हाला याबद्दल खात्री आहे का? तो म्हणाला होय. मी म्हणालो मी रस्त्याच्या बाजूने एकामागून एक मदत मागून प्रवास करीत आहे. मी बँकॉकला कसा पोहोचेन हे देखील मला माहीत नाही. आणि तुम्ही मला एका लिमुझिन गाडीमध्ये बसायला बोलावले आणि तुम्ही माझ्याप्रमाणे होऊ इच्छिता? तो म्हणाला होय, कारण तुमच्या जीवनात किती शांती आहे मी ते पाहू शकतो. माझ्याजवळ शांतीच नाही. मग त्याने खिडकीतून बाहेर पाहिले की काही शेतकरी लोक छोट्या टोप्या घालून त्यांच्या गुडघ्यांवर बसून जमिनीतून तांदळाची कापणी करीत होते. तो म्हणाला त्या मोठमोठ्या नेत्यांबरोबर, हॉलिवूड स्टार्स बरोबर राहणे आणि संगीतकारांबरोबर राहण्यापेक्षा मला या लोकांबरोबर राहणे आवडेल. कारण हे लोक प्रामाणिक आहेत. ते जे नाहीत त्याचा दिखावा करीत नाहीत. मग त्याने आतुरलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहून म्हटले
स्वामीजी, माझ्यासाठी काही आशा आहे का? A very special person. आणि मी म्हणालो, तुम्ही एक विशेष व्यक्ती आहात. तुमच्याकरिता महान आशा आहे. Child. मग त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आणि म्हणाला, खरंच तुम्हाला असे वाटते? मी म्हणालो, होय. तुम्ही भौतिक जीवनाची व्यर्थता जाणली आहे आणि तुम्ही काहीतरी उच्च शोधात आहात. Of material life. तुम्ही वास्तविकतः एक अति दुर्लभ आत्मा आहात. आणि ते म्हणाले, खूप खूप धन्यवाद. And he said, thank you very much. Anyways, we spoke असो, त्याचं असं झालं during the की प्रवासात त्याची नवीन सुंदर मर्सिडीज बेन्झ लिमोझिन गाडी Benz limousine. त्या तांदळाच्या शेतांच्या मध्येच महामार्गावर खराब झाली आणि ती खूप गरम झाली. आणि त्यांचा ड्रायव्हर म्हणाला की तिचे इंजिन थंड करण्यासाठी आपल्याला प्रत्येक 15 मिनिटांनी 10 मिनिटांकरिता थांबावे लागेल. आणि तेथे अनेक लहानशा गाड्या होत्या, ॲम्बॅसॅडर आणि इतर स्वस्त गाड्या आणि मोटरबाईक आपल्या बाजूने झूम झूम करत जोरात पुढे जात होत्या. आम्ही रस्त्याच्या बाजूला बसलो होतो. ते मला म्हणाले, काय उपयोग ह्या मर्सिडीज बेन्झ लिमोझिनचा? मी म्हणालो, ही मर्सिडीज लिमोझिन खूप छान आहे, कारण आपण जवळजवळ 5 तास कृष्णकथा करू शकणार आहोत. आणि जे आम्ही 5 तास केले आणि अतिशय छान झाले. शेवटी त्यांनी श्रील प्रभुपादांची भगवद्गीता देखील घेतली आणि ते अत्यंत आतुर होते. So whatever arrangements we make for material happiness, तर आपण भौतिक सुख प्राप्त करण्याकरिता कोणतीही व्यवस्था केली तरीही जर आपण वास्तविकतेचा थोडा जरी बोध विकसित करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मायेच्या नकली दिखाव्यातून पाहणे शक्य होईल. of devotion, आणि भक्तांच्या संघामध्ये आपण खरा आनंद म्हणजे काय ते जाणू शकतो. खरा आनंद म्हणजे भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करणे होय. आणि आपल्या जीवनाच्या मध्यवर्ती स्थितीत देखील आपण भक्तांच्या संघाद्वारे, हरिनामाच्या जप आणि कीर्तनाद्वारे, भगवत संदेशाच्या श्रवणाद्वारे, कृष्ण भावनामृताद्वारे कृष्ण प्रेमाची एक झलक अनुभवू शकतो. through the hearing of his message. म्हणूनच श्री चैतन्य महाप्रभूंनी जाहीर केले आहे की सर्वात मोठा खजिना म्हणजे भक्तीचा खजिना होय. Has declared that the greatest treasure is the treasure of bhakti. आणि कोणत्याही पैशांनी आपण भक्तीला खरेदी करू शकत नाही. ती फुकट आहे. अशा व्यक्तीसाठी जी तिच्या अंतःकरणातून प्रामाणिक असून त्याची किंवा तिची श्रद्धा परम सत्याठायी ठेवण्यास इच्छुक आहे. Lord भगवान श्री नित्यानंद प्रभू कृष्ण नामाद्वारे सर्वांना फुकट कृष्ण प्रेम वितरित करीत होते. आणि श्रील भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या सुंदर भजनात सांगतात की या महान खजिन्याकरिता एकमेव मोल म्हणजे आपली श्रद्धा होय. श्रद्धेशिवाय अधिक मौल्यवान काहीही नाही. आणि वाईट संगतीमध्ये माया आपल्या अंतःकरणातून ती श्रद्धा हिरावून घेईल. in the wrong association, आपली बँकेतील पुंजी, आपलं कुटुंब, आपला देह आणि आपले प्राण जितके ध्यानपूर्वक जपतो त्याहूनही अधिक आपली श्रद्धा आपण जपली पाहिजे. with more attention than we present या सर्व बाबतीत आपण अत्यंत काळजी बाळगतो, परंतु कालांतराने ते सर्व काही नष्ट होणार आहे. our bodies and our own lives. परंतु वैष्णवांप्रती असलेली श्रद्धा, गुरूंप्रती असलेली श्रद्धा, श्रीकृष्णांप्रती श्रद्धा आपल्याला शाश्वत प्रेमाकडे, शाश्वत संतुष्टीकडे घेऊन जाईल. म्हणूनच ती वास्तविक संपत्ती आहे. will lead us to real wealth. आणि भगवद्गीता आपल्याला शिकवते की या उद्देशावर मन केंद्रित करून आपण अमर्यादित भ्रमांपासून तसेच भौतिक बंधनाच्या बारकाईंमधून सदैव मुक्त कसे राहू शकतो. श्रील भक्तिविनोद ठाकूर प्रसादम प्रार्थनेमध्ये म्हणतात
की आपल्या इंद्रिया म्हणजे मृत्यूकडे घेऊन जाणाऱ्या अज्ञानरूपी मार्गांचे जाळे आहे. Vinod Thakur, जाळे हा शब्द अत्यंत चित्तवेधक आहे. that the senses are a network जाळ्याचे काम काय असते? leading to death. तर जाळ्याचे काम असते तुम्हाला जंजाळात अडकवणे. Very interesting. आणि जाळे अशा प्रकारे बनवलेले असते की बळी पडलेल्या व्यक्तीला तो अडकलेला आहे ते जाळ्यात अडकेपर्यंत दिसतच नाही. Trap you. ते काही अशा प्रकारे आहे जसे चौपाटी बीचवर कोळी कसे त्यांच्या जाळ्यांनी मासे पकडतात, Designed in such a way ते सागरामध्ये केवळ आपले जाळे फेकतात victim आणि ते त्याला केवळ तेथे राहू देतात till it is आणि मूर्ख मासे थेट त्या जाळ्यामध्ये पोहत जातात. ते जाळे आहे हे त्यांना माहीतच नसते. they just throw the nets in the ocean. ते जाळे आहे हे त्यांना माहीत असते तर ते त्यामध्ये पोहत गेलेच नसते. Stupid fish. परंतु ते तेथे आहे हे देखील त्यांना माहीत They नसते. knew it was a net. They wouldn't ते थेट त्या जाळ्यामध्ये पोहत जातात know it's there. आणि मग ते जाळे त्याचे काम करते, The net, जंजाळ, and then the net does आणि मग ते अडकले जातात. work. And they're trapped. Hare Krishna. It's no accident. हा काही योगायोग नाही की ही सर्व दूरदर्शनचे कार्यक्रम चॅनल्स नेटवर्क म्हणून म्हटले जातात ते, कारण ते आपल्याला सर्वांना अनपेक्षितपणे अडकवतात. परंतु भगवद्गीता आपल्याला शिकवते भक्तिमय सेवेमध्ये आपले जीवन कसे गुंतवावे जेणेकरून मायेच्या जंजाळात आपण कधीही अडकणार नाही. Never be entangled by the networks of Maya. Today is आज the कुंज बिहारी प्रभू 19th आणि मधुप्रिया माताजी यांच्या लग्नाचा 19वा वाढदिवस आहे. Madhupriya Mataji. आणि या प्रसंगी त्यांनी आपल्या सर्वांना येथे हा सुंदर सत्संग कार्यक्रम करण्यास त्यांच्या घरी एकत्र बोलावले आहे. आता आपण येथे एक संन्यासी आणि कित्येक अत्यंत महारथी आणि कट्टर ब्रह्मचारी बसले आहेत. Brahmacharis. तर कुणाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या महोत्सवाला येण्याचा त्यांचा काय उद्देश आहे बरे? Wedding anniversary celebration. कारण श्री कृष्ण भावनामृतमध्ये लोकांना कार्य करण्यास प्रेरित करणारा तो प्रेरणेचा भाव जाणणे जरुरीचे आहे. Of the motivation. Which motivates? आणि ज्यावेळी एखादी व्यक्ती हा मनुष्य जन्म भगवंतांच्या सेवेकरिता अर्पण करते, जे ह्या जगात अत्यंत दुर्मिळ आहे, अशी व्यक्ती अतिशय गौरवशाली आहे. Which is so very rare in this world. पती पत्नी ज्यावेळी स्वतःचे अंतःकरण शुद्ध करण्याकरिता एकमेकांना मदत करण्याकरिता आपले जीवन वाटून घेण्यास एकत्र येतात, आपल्या मुलांना आध्यात्मिक वातावरण देण्यास तसेच श्रीकृष्णांची आणि वैष्णवांची सेवा करण्यास एकत्र येतात, तेव्हा ती अत्यंत दुर्मिळ आणि गौरवशाली भेट असते परम भगवंतांप्रती. When they come together to serve Krishna. आपण त्यांच्या घरात पाहतो किती सुंदर गौरनिताईंचे, जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांचे सुरेख विग्रह आहेत. किती छान साधना ते करत आहेत. ते केवळ आपली व्यावहारिक कर्तव्येच अत्यंत प्रामाणिकपणे व आदर्श उदाहरणाद्वारे करीत नाहीत, तर प्रत्यक्षतः दररोज मंदिरात येतात Very nice sadhana. आणि भगवन नाम जप करण्यास, अर्चा विग्रहांची सेवा पूजा करण्यास उत्सुक असतात. Honest and exemplary way. तसेच सदैव वैष्णवांना आपल्या घरी बोलावून त्यांची सेवा करण्यास आतुर असतात. Chant, worship the deities, and render service. कोणत्याही वर्ण वा कोणत्याही आश्रमामध्ये राहून भक्तिमय सेवा करून जीवनाची परिपूर्णता प्राप्त करता येते. म्हणूनच गंभीर आणि प्रामाणिक भक्तांना बाह्य वेशभूषेची इतकी पर्वा नसते, परंतु त्यांना पर्वा असते ती व्यक्तीच्या जीवनात असलेल्या अभिलाषांची. Concerned with simply जर लोक त्यांच्या वर्ण आणि आश्रमानुसार आध्यात्मिक नियमांचे पालन करून
भक्तिमय सेवेची प्रेरणा प्राप्त करीत राहत असतील तर ते सर्वांकरिता पूजनीय आहेत. Living by the regulative principles according to their varna and ashram, with the motivation of devotional श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये कित्येक महान व्यक्ती गृहस्थ आश्रमामध्ये होते. in Sri Chaitanya खरं तर Mahaprabhu's उद्या अतिशय पवित्र दिवस आहे. personalities. उद्या श्री अद्वैताचार्यांचा आविर्भाव दिवस आहे. In fact, tomorrow is a very holy तर मला श्री अद्वैताचार्य यांची एक छोटीशी कथा सांगावीशी वाटते. कसे श्री चैतन्य महाप्रभू सर्व संन्याशांमध्ये महान असूनही श्री अद्वैताचार्यांच्या चरणकमळांची धूळ घेऊन आपल्या मस्तकावर लावण्यात अत्यंत आनंद घेत असत. even though he was the त्यांना सर्व वैष्णवांचे सम्राट म्हणून जाणले जात असे आणि त्यांची पत्नी सीता ठाकूराणी होती. he would take great pleasure ते दोघंही एकत्र मिळून जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंसाठी स्वयंपाक करायचे तेव्हा ती एक गौरवास्पद लीला असायची. in placing it on his head. He was considered the king of the Vaishnavas, as was his wife Sita Thakurani. एके दिवशी When the two of them पुरीमध्ये together to cook, अद्वैताचार्यांनी दुपारच्या वेळी भगवान चैतन्यांना त्यांच्या घरी प्रसाद घ्यायला आमंत्रित केले. one time in Puri, ते आणि त्यांची पत्नी एकत्र स्वयंपाक करीत होते invited Lord Chaitanya आणि अद्वैताचार्यांनी विचार केला, that afternoon. जेव्हा जेव्हा भगवान चैतन्य महाप्रभू येतात तेव्हा ते आपल्यासोबत किमान 10 ते 12 संन्यासी घेऊन येतात आणि त्यांचे जेवण झाल्यानंतर त्यांचे सर्व उच्चिष्ट त्या संन्याशांनाच मिळते. At least 10 or 12 परंतु आम्हाला त्यांची अधिकाधिक वैयक्तिक सेवा करावयाची आहे आणि त्यांचे महान उच्चिष्ट देखील चाखायचे आहे. तर ते अशा प्रकारे विचार करत want to serve him. स्वयंपाक करीत असताना Very, very personal. ज्यावेळी प्रसाद वाढायची वेळ झाली The great remnant. तेव्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. So they were thinking संपूर्ण जगन्नाथपुरीमध्ये काळोख पडला होता. just when it came time कुणाला काहीही दिसत नव्हते. कुणीही कोठेही जाऊ शकत नव्हते. rainstorm. परंतु जेथे भगवान चैतन्य महाप्रभू होते तेथे सूर्य बाहेर आला होता आणि पाऊस पडत नव्हता. तर ते अद्वैताचार्यांच्या घरी आले आणि त्यांनी उत्कृष्ट प्रसाद वाढवून भगवान चैतन्यांना ते प्रार्थना करू लागले. So he came to Advaita ती प्रार्थना जी इंद्रदेवांनी गोवर्धन पूजेनंतर श्रीकृष्णांना अर्पण केली होती. and then he began भगवंत म्हणाले, to Lord Chaitanya. तुम्ही ही प्रार्थना का करीत आहात? Prayers he was offering मला माहीत आहे की तुमच्या इच्छेमुळेच हा पाऊस आला आहे. puja. तुमच्या इच्छेने इंद्रदेव देखील जिंकले गेले आहेत. You offering these prayers? तर अशा रीतीने श्री चैतन्य महाप्रभूंनी श्री अद्वैताचार्य यांची पूजा, त्यांची भक्ती कशात अतुलनीय आणि विशेष प्रकारे स्वीकारली. Indra is conquered by your desire. So Sri Chaitanya Mahaprabhu आणि अद्वैताचार्यांनी आपल्या मुलांना कसे वाढवले? worship accepted the devotion of Advaita in such a unique and special way. एकदा शांतीपूरला एक ब्राह्मण संन्यासी अद्वैताचार्यांच्या घरी आले. One day, a Brahman sannyasi came to the house of Advaitacharya in Shantipur. अद्वैताचार्यांनी अगदी आनंदाने त्यांचे स्वागत केले. Happy to receive त्यांनी त्यांना एक आसन दिले आणि ते म्हणाले, कृपया प्रसाद स्वीकारावा. and said, please. ते संन्यासी म्हणाले, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. The sannyasi अद्वैताचार्य म्हणाले, कृपया प्रसाद घ्यावा, मग तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्यांच्यावर आपण चर्चा करू. said, नाही, please take prasad. तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय मी प्रसाद ग्रहण करणार नाही. I will not take prasad until you. काय आहे तुमचा प्रश्न? What is your question? केशव भारती कोण आहेत आणि त्यांचे भगवान चैतन्य महाप्रभूंशी कोणते नाते आहे? अद्वैताचार्य या प्रश्नावर विचार करू लागले. त्यांनी विचार केला की या प्रश्नाचे उत्तर मी एकतर बाह्य रूपाने देऊ शकतो किंवा अंतर्गत रूपाने.
कृष्ण परमपुरुषोत्तम भगवान आहेत, परम निरपेक्ष सत्य आहेत. त्यांचा ना कोणी पिता ना कोणी माता. ते अजन्मे आहेत, शाश्वत आहेत, सर्व गोष्टींचे मूळ स्रोत आहेत. तरीही त्यांना देवकी मातेचा पुत्र, देवकी नंदन म्हणून ओळखले जाते, कारण ते या जगात देवकीचा पुत्र म्हणून अवतरतात. त्याचप्रमाणे भगवान श्री चैतन्य महाप्रभू अखिल जगद्गुरू आहेत. सर्व ज्ञानाचा उद्गम त्यांच्यापासूनच होतो. परंतु या जगामध्ये त्यांनी केशव भारती यांना त्यांचे गुरु म्हणून स्वीकारले आहे. तर यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी मी आधी भौतिक बाजूने सुरुवात करून मग नंतर खोल आध्यात्मिक विषयांकडे गेले पाहिजे. म्हणून ते म्हणाले, केशव भारती हे भगवान चैतन्य महाप्रभूंचे गुरु आहेत. तुम्हाला हे अगोदरच माहीत आहे, मग तुम्ही का विचारता? केशव भारती हे भगवान चैतन्य महाप्रभूंचे गुरु आहेत हे जसे ते म्हणाले, अद्वैत प्रभूंचा धाकटा मुलगा ज्याचे नाव अच्युतानंद असून तो केवळ 5 वर्षाचा होता, तो खोलीमध्ये धावत आला. तो दिगंबर अवस्थेत होता. खेळल्यामुळे त्याचे शरीर धुळीने माखलेले होते. तो क्रोधाने हसू लागला आणि जोराने ओरडला, बाबा बाबा, तुम्ही काय म्हणालात? तुम्ही खरंच असं म्हणालात? तुम्हाला खरंच असं वाटतं का? तुमच्या मुखातून हे काय आले आहे? जर अशा गोष्टी तुमच्या मुखातून बाहेर पडत असतील तर नक्कीच कलियुग आले आहे असे मला वाटते. तुम्ही मायेच्या संभ्रमाने झाकले गेले आहात. तीच माया जी ब्रह्मा आणि शिवजींना भ्रमित करते, त्याच मायेने तुमची बुद्धी भ्रमित केली आहे. तुम्ही नाहीतर असे कसे म्हणू शकता? भगवान चैतन्य महाप्रभूंच्या देहरंध्रांमधून असंख्य ब्रह्मांड येतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदक सागरावर इतर कुणीही नसून भगवंत स्वतः विराजमान होतात. त्यांच्या नाभीतून एक कमळ देठ उगम पावते आणि त्या कमळावर ब्रह्माजींचा जन्म होतो. ब्रह्मदेव भगवंतांचे प्रथम पुत्र आहेत. ते कोण आहेत, कुठे आहेत, त्यांचे कार्य काय आहे हे त्यांना माहीत नसते. ते पूर्णतः गोंधळून गेलेले असतात आणि सर्व दिशांना पाहत असतात. त्या अवस्थेमध्ये ते तपस्या करतात. ते भगवंतांच्या चरणकमलांना समर्पित होतात आणि भक्तिमय सेवेमध्ये गुंतून जातात. आणि तेव्हा ब्रह्माजींसमोर भगवंत स्वतःला प्रकट करतात आणि दिव्य ज्ञान ब्रह्माजींना प्रदान करून सृष्टीच्या निर्मितीकरिता त्यांना सक्षम बनवितात. ब्रह्माजी सनत कुमार यांना उपदेश देतात, जे पुढे नारद मुनींना आणि इतर महान व्यक्तींना उपदेश देतात. आणि त्यांच्या माध्यमाने गुरु शिष्य परंपरेमध्ये सर्वांना हे दिव्य ज्ञान प्राप्त होते. तर श्री चैतन्य महाप्रभू सर्व दिव्य ज्ञानाचे उगम स्थान आहेत. ते सर्व गुरूंचे गुरु आहेत. तर तुम्ही त्यांचे कुणी गुरु आहेत हे कसे म्हणू शकता? तुम्ही माझे पिता आहात, माझे शिक्षागुरू आहात. तुम्ही या मिथ्या गोष्टी का बरे बोलत आहात? अद्वैत आचार्यांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा ते भावविभोर होऊन आनंदाश्रू डोळ्यात भरून ओरडले, मुला मुला, तू माझा पिता आहेस. मी तुझा पुत्र आहे. तू मला शिकवायलाच आला आहेस. मी तुझ्याप्रती घोर अपराध केला आहे. मला क्षमा कर. मी अशा प्रकारे पुन्हा कधीही बोलणार नाही. आपल्या पित्याने क्षमा मागताना आणि त्याची अशा रीतीने प्रशंसा करताना ऐकून अच्युतानंदने मोठ्या लज्जेने आपली मान खाली घातली. या दरम्यान हे सर्व पाहत असलेल्या त्या संन्याशाने 5 वर्षाच्या अच्युतानंदचा खाली वाकून चरण स्पर्श केला आणि अद्वैताचार्यांचाही चरण स्पर्श केला. तो मनात विचार करू लागला, हा मुलगा अतिशय बुद्धिमान आहे. तो सर्व काही जाणतो. जसा पिता तसा पुत्र. मग त्याने नमन केले आणि तो निघून गेला.
या दरम्यान अद्वैताचार्यांनी आपल्या छोट्या मुलाच्या सर्वांगाची आणि चरणांची धूळ गोळा केली आणि स्वतःच्या संपूर्ण शरीराला लावली. ते त्यांच्या पुत्राला आलिंगन करत होते. त्यांच्या आनंदाश्रूंनी त्याला न्हाऊ घालत होते. आणि मग अद्वैताचार्य पुत्राला आपल्या कडेवर घेऊन पूर्ण घरभर हरिनामाचे कीर्तन करीत भावविभोर होऊन नाचू लागले. Through the entire house in ecstasy, chanting the holy name. At that very moment, त्याच क्षणी भगवान श्री चैतन्य महाप्रभू दारात आले. Sri Advaita Prabhu offered श्री अद्वैताचार्यांनी त्यांना दंडवत प्रणाम केला Lord a sitting place. आणि मोठ्या आदराने भगवंतांना एक आसन देऊन त्यांची अर्चना केली. त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली. मग अच्युतानंद धावत धावत त्या खोलीत आला आणि त्यानेही दंडवत प्रणाम केला. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या छोट्याशा मुलाला उठवले आणि आलिंगन दिले. खरं म्हणजे ते त्या मुलाला आपल्या उरापासून दूर होऊच देत नव्हते. भगवंतांनी या लहानग्या मुलाला आपल्या प्रेमांश्रूंनी न्हाऊ घातले. Vrindavan Das Thakur explains, वृंदावन दास ठाकूर वर्णन करतात, as Advaitacharya was, ज्याप्रमाणे अद्वैताचार्य भगवंतांना प्रिय होते त्याचप्रमाणे त्यांचे लाडके मूल अच्युतानंद देखील भगवंतांना तितकेच प्रिय होते. of love and devotion, सीता ठाकूरांनी आणि श्री अद्वैताचार्य यांनी त्या मुलाचे इतक्या प्रेमाने आणि भक्तीने संगोपन केले होते की त्या मुलाने शुद्ध भक्तीचा आत्मा आत्मसात केला होता. भगवान चैतन्य महाप्रभूंना या मुलाहून अधिक प्रिय असा इतर कुणीही नव्हता आणि त्याच्या जीवनात पुढे तो गदाधर पंडित यांचा सर्वात प्रिय शिष्य बनला. सीता आणि अद्वैताचार्य यांच्या जीवनाचे इतर कोणतेही ध्येय नसून भगवंतांचे गुणगान करणे, भगवंतांची सेवा करणे आणि उत्कृष्ट एकीने भक्तांची सेवा करणे हेच होते. this is a wonderful example. एक वैवाहिक जीवन कसे असावे आणि कृष्ण भावना भावित विवाह किती गौरवशाली असतो याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे. In fact, one of the greatest वास्तविकतः enunciates एक महान संन्यासी श्रील हरिदास ठाकूर हे श्री अद्वैताचार्यांचे सर्वोत्तम जीवलग मित्र होते. most intimate friend of Sri Advaitacharya. Years before the narration that I just आत्ता मी तुम्हाला सांगितलेल्या कथेच्या बरेच वर्षांपूर्वी ते दोघेही शांतीपूर आणि फुलिया मध्ये राहत होते. every single day Advaitacharya would invite Haridas Thakur to his house. अद्वैताचार्य श्रील हरिदास ठाकूर यांना दररोज आपल्या घरी प्रसादाकरिता आमंत्रित करायचे. दररोज ते एकत्र नृत्य आणि गायन करायचे आणि श्रीकृष्णांनी स्वतः या कलियुगामध्ये अवतरित होऊन व्यक्तिशः हरिनाम संकीर्तन आंदोलनाची स्थापना करावी अशी प्रार्थना त्या दोघांनी एकत्र मिळून केली. Living in a very nice house. इतक्या जीवाभावाचे होते ते. अद्वैताचार्य एका सुंदर घरात पत्नी आणि मुलांबरोबर राहत होते, तर श्रील हरिदास ठाकूर जवळच असलेल्या एका गुहेमध्ये राहत होते. Shared his cave with आणि थोड्या काळाकरता त्या गुहेतील त्यांचा सहवासी कोण होता, venomous तर एक प्रचंड विषारी साप. Hare Krishna. तो साप इतका विषारी होता की केवळ त्याच्या श्वासाने बाहेर पडणाऱ्या विषारी हवेने इतके विषारी वातावरण गुहेत निर्माण झाले होते की कुणीही त्या गुहेत आपली कातडी पोळल्याशिवाय आणि डोळे आणि फुफ्फुसांमध्ये जळजळ झाल्याशिवाय काही मिनिटांपेक्षा अधिक राहू शकत नव्हता. 4 hours a day. परंतु हरिदास ठाकूर त्या सापाबरोबर 24 तास त्या गुहेत पूर्णतः अबाधित राहायचे, कारण त्यांचे मन संपूर्णतः शुद्ध हरिनामाच्या अमृतमय ध्वनीमध्ये रममाण झाले होते. Krishna, Krishna.
And when Lord Chaitanya Mahaprabhu आणि ज्यावेळी भगवान चैतन्य महाप्रभू अवतरित झाले night of the त्यावेळी फाल्गुन पौर्णिमा होती Haridas आणि चंद्रग्रहण असल्याकारणाने सर्वजण पवित्र गंगा नदीच्या किनारी एकत्र होऊन हरिनाम कीर्तन करीत होते. ते हरिदास आणि अद्वैताचार्यांनी पाहिले. was an eclipse. त्यांनी भगवंतांना प्रार्थना करायला सुरुवात केली. Eclipse हे चंद्रग्रहण कधीच संपू नये, because everyone कारण सर्वजण हरिनामाचा जप करीत आहेत. and within their heart of hearts खोल अंतःकरणामध्ये त्यांना भगवंतांचे अवतरण जाणवत होते and together आणि एकमेकांना आलिंगन करीत ते भावविभोर होऊन नृत्य करीत होते. so this is a wonderful तर example हे एक अद्भुत उदाहरण आहे of how कसे एक अत्यंत तपस्वी संन्यासी आणि दुसरा अत्यंत यशस्वी गृहस्थ पत्नी आणि 6 मुलांसोबत एकमेकांशी कसे जिव्हाळ्याने संबंधित प्रेमळ भक्त आहेत आणि स्नेहमय व आदर्शील वर्तणुकीने कसे वैष्णवांची आणि भगवंतांची सेवा करून एकत्र हरिनाम संकीर्तन करीत आहेत. and in performing the Sankirtan of the holy name together. तर या प्रसंगी So on आम्ही ही संधी घेऊन या सुंदर कुटुंबाप्रती प्रशंसा व्यक्त करू इच्छितो, appreciation जे मुंबईसारख्या शहरात राहून कृष्ण भावना भावित बनण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांनी संघर्ष करीत आहेत. in a city of येथे कित्येक प्रलोभने, विचलने, कित्येक कारणे आणि सबबी आहेत, जेणेकरून क्षणोक्षणी आपण आपला आत्मा मायेला विकू शकतो. moment after moment परंतु श्रील प्रभुपादांनी आपल्याला भक्तीचा हा अनमोल ठेवा आपल्याला भेट दिलेला असल्याने आपल्या सर्वांकडे ही भेट एकमेकांसोबत वाटण्याची आणि एकमेकांना प्रेरणा देण्याची संधी उपलब्ध आहे. share it with one another आणि याच कारणाकरिता आज आम्ही येथे आलो आहोत. and it is for that तुम्हाला माहीत असो वा नसो. today whether you know it or not. Hare Krishna. We must आपण एकमेकांचे भ्रामक प्रलोभनांपासून रक्षण करण्यास शिकले पाहिजे, कारण ती सर्व ठिकाणी आहेत, प्रत्येक कानाकोपऱ्यात आहेत. अर्ध्या रस्त्यावर माया तुमची वाट पाहत उभी आहे, way down the block. परंतु भक्तांचा संग आपले सदैव रक्षण करेल, कारण त्या संघामध्ये श्रीकृष्णांची सेवा आणि श्रीकृष्णांचे नाम हे सदैव प्रमुख असेल. Krishna's service and Krishna's श्रील प्रभुपादांनी लिहिले आहे की 14 लोकांमधील एकमेव सुरक्षित ठिकाण ते आहे जेथे भक्त एकत्र येऊन श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करतात. together to chant Krishna's holy names. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram. Thank you very much. खूप खूप धन्यवाद.